शेतकरी मित्रांनो नमस्कार. नोवेल सीड्स मधून मी सुरेश अकोलकर सर्वांचं स्वागत करतो. तर मित्रांनो आपण या ठिकाणी आलेलो आहोत. या ठिकाणी कांदा उत्पादक शेतकरी आहेत. जवळजवळ 1.5 एकर क्षेत्र कांदा लागवड केली आहे. तर वाण आहे उमंग 44 नंबर. तर शेतकऱ्यांचा परिचय आणि त्यांनी उमंग 44 लागवडीपासून ते आजपर्यंत उत्पादन येईपर्यंत, कारण आता हार्वेस्टिंगला काढणीला आलेला आहे, तर ती संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत. तर नमस्कार दादा. नमस्कार सर. संपूर्ण जे महाराष्ट्रातील शेतकरी आपले त्यांना आपला परिचय सांगावा. माझं नाव भाऊसाहेब अशोक सुकाशे, राहणार मुर्शिदाबाद, तालुका गंगापूर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. आता तुम्ही हा जो कांदा लागवड केलाय नोवेलचा 44 नंबर, हा किती लागवड केलेला आहे सर? आम्ही बी टाकलं होतं 3 किलो. बर. 3 किलो मध्ये त्याची लागवड झाली समजा जवळपास 1.5 एकर. 1.5 एकर क्षेत्र लागले. बीच उगम क्षमता खूप चांगली आहे. ओके. लागवड किती तारखेला केली आपण या कांद्याची? 15 डिसेंबरला लागवड झालेली आहे. बरं, 15 डिसेंबरला लागवड केली आहे. तर आता काढणीसाठी आजची डेट आहे मित्रांनो 28 मार्चला आपण या प्लॉटवर आहोत. तर याची हार्वेस्टिंग तुम्ही कधी करणार आहे, म्हणजे काढणी कधी करणार आहे? काढणी उद्यापासून चालू करणार आहे. म्हणजे उद्यापासून आज तर लेबर येणार होतं, म्हणजे काढणीला आता आलेला आहे. काढणीला म्हणजे आता 15 डिसेंबर ते आजची डेट म्हणजे जवळजवळ 100 दिवसात 100 दिवसामध्ये तुमचा प्लॉट हा काढणीला आलाय. म्हणजे सगळ्यात महत्वाचं मी काय सांगतोय की कांद्यामध्ये आज जेव्हा निघण्यासाठी आलाय तर काय प्लस पॉईंट वाटतं इतर वाणामध्ये आणि उमंग 44 मध्ये? कांद्यामध्ये खूप फरक आहे. काय वाटतं? कांद्यामध्ये जाडी, त्याचा कलर एकदम मस्त आहे. दुसरे कांदा म्हणजे असा मनासारखा असा जाड नव्हता आतापर्यंत जसा पाहिजे तसा. म्हणजे साईज तुमचं साईज चांगली आलेली आहे. नंबर 1 साईज आलेली. बरं, साईज चांगली आहे, कलर चांगला, कलर पण चांगला आहे. अजून रोगराई याच्यावरती काही नाही आतापर्यंत काही आढळले नाही आपल्याला. काढणीपर्यंत रोगराई काही वाटली नाही, काहीच नाही. काही खास. आणि ऍव्हरेज पण चांगलं भेटन असं वाटतं आपल्याला. किती वाटतंय तुम्हाला ऍव्हरेज किती येईल तुम्हाला? सरासरी जवळपास 200च्या जवळपास यायला पाहिजे. म्हणजे एकरी तुम्हाला 200 क्विंटल पर्यंत उत्पादन येईल अशी अपेक्षा. आता इतर जो दुसरा सुद्धा तुम्ही वाण केलेला आहे बरोबर, तर त्या वाणामध्ये आणि हा जो उमंग 44 नोवेल सीड, यामध्ये काय फरक वाटतो? याच्यामध्ये खूप फरक आहे. आणि याची जी साईज आहे अशी साईज पण आतापर्यंत त्याची काही आपल्याला दिसली पण नाही. साईज, कलर आणि गोलाई. तर शेतकरी मित्रांनो आपण ज्या ठिकाणी आता आहोत तुमच्या समोर कांदे आहे, यांची हार्वेस्टिंग आता आज उद्याची स्टार्ट होणार आहे, म्हणून आपण बराचसा कांदा काढलेला आहे. तुम्हाला साईज सुद्धा लक्षात येईल की मार्केटला ज्या पद्धतीने साईज हवी आहे तशी साईज बनलेली आहे. एक सारखा कांदा आहे. अपेक्षित उत्पादन जवळजवळ 200 क्विंटल पर्यंत शेतकऱ्यांना मिळू शकतं. सर्वात महत्वाचं ज्यावेळेस रोप टाकलं त्यावेळेस उगवण क्षमता चांगली होती. लागवड म्हणजे 2 किलो बियाण्यामध्ये 1 एकर क्षेत्र लागवड होईल एवढी जर्मिनेशन झाली. रोगराई नव्हती आणि कांद्याची साईज, सगळ्यात महत्वाचं कलर चांगला आहे. साठवणुकीसाठी टिकणारा कांदा आहे. तर महाराष्ट्रभरातून जे शेतकरी जे कांदा लागवड करतात तर त्यांना हा जे वाण आहे नोवेल सीडचं उमंग 44, तर याविषयी काय सांगाल तुम्ही? आज लावायला पाहिजे, निवडायला नवीन. आता आमच्या गावात देखील आपण त्याचं माहिती देऊ शकतो. बरोबर. तुम्ही हा नका लावू, आता याच्यानंतर उमंग 44 लावा. तुम्ही लावून बघा, आपण लावलेला आहे त्यामुळे आपल्याला अनुभव आला. बरोबर. बाकी काय नाही सांगा. आता तुम्ही समजा जो कांदा लावताय पुढच्या वर्षी किती कांदा लागवड कराल? यंदा तर आपण 1 एकर लागवड केलेली आहे. मागच्या वर्षी आपण 3 एकर लागवड करणार आहे. 3 एकर हा कांदा लागवड करणार 100%. ओके. तर शेतकरी मित्रांनो आपल्याला खूप चांगली माहिती ही दादांनी दिली आहे. अधिक कुठली अडचण असेल तर नोवेल सीडचे प्रतिनिधी आपले प्रत्येक जिल्ह्यामध्ये आहेत, त्यांच्याशी संपर्क साधू शकता मित्रांनो. तर दादांचे खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.